नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 17 वर्षांनंतर दोघं ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत आणि आता त्यांची नाशिकमध्ये राज्यातली पहिली सभा या अनंत कायनारे मैदान येथे पार पडणार आहे आणि आता सायंकाळी ती सभा होणार आहे। पण त्याचं नियोजन कसं आहे ते आपण आता दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। माझ्या मागे पाहू शकता या ठिकाणी अनंत कायनारे मैदान या ठिकाणी जे आहे आसन व्यवस्था या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केलेली आहे। खुर्च्यांचा बंदोबस्त आहे, बॅरिगेड्स लावण्यात आलेले, स्पीकर देखील लावण्यात आलेले। या ठिकाणी हे संपूर्ण जो ग्राउंड आहे या ठिकाणी उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील यांची सभा होते। आपण बघू शकतो पाठीमागे या ठिकाणी शिवसेनेचे मोठे फ्लेक्स देखील लावण्यात आलेले आहे। या ठिकाणी प्रमुख जे पदाधिकारी त्यांच्या बसण्यासाठी या ठिकाणी आसन व्यवस्था देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी थोड्याच वेळात मोठा पोलिसांचा तैनात बंदोबस्त देखील दिसणार आहे आणि शिवसेनेकडून 79 उमेदवार मैदानात उतरलेले आहे आणि मनसेकडून 30 उमेदवार मैदान उतरलेले आहेत आणि थोड्याच वेळात सायंकाळी या ठिकाणी दोघ्या भावांचं हे भाषण असणार आहे आणि या भाषणाकडे आता नाशिककरांचं काय संपूर्ण राज्याच्या राजकारणामध्ये लक्ष लागलेलं आहे। नाशिकमधून प्रतिनिधी प्रकाश धुर्वे, नाशिक।